पोलिसांसमोरच ऊर्जाच्या हातात पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी ऊर्जाला अटक केलेली असते। आता ऊर्जाची रवानगी तुरुंगात झालेली असते। तिथे असलेली पद्मा चांगलीच गोंधळते। तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं। आणि अशातच आता हर्षवर्धनला जेव्हा कळतं की आपला प्लॅन सक्सेस झाला आहे आणि एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत, त्यावेळेला हर्षवर्धन आता खूपच आरामात हसत असतो। आणि त्याच वेळेला तिथे विजया आलेली असते। विजया म्हणत असते, काय हो, हसताय काय तुम्ही? आणि कितीतरी दिवसांनी तुम्हाला असं मनखुलासपणे हसताना पाहिलंय। त्यावर विजयाला हर्षवर्धन म्हणत असतो, तू काय म्हणत होतीस मला आठवतंय ना, की येत्या 10 दिवसात तुम्ही या ऊर्जाला बाहेर काढणार आहात म्हणून। त्यावर ऊर्जाला आता तुम्ही काय बाहेर काढलंय का, असं विजया जोरात म्हणते। त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया विजया थोडा धीर धर, तुला अजून कळलेलं दिसत नाहीये, पण तुझ्या समोर आता सगळं काही उघड होणार आहे। हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, म्हणजे असं काय केलंय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कोणाला काहीही कळू देऊ नकोस की हे सगळं मी केलंय। त्यावर विजया म्हणत असते, अहो मला कळू तर दे, नेमकं काय केलंय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुझ्यासाठी इतकं पुरेसं आहे की ती ऊर्जा यापुढे या घरात पाऊल सुद्धा टाकू शकत नाही। हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय? ती ऊर्जा या घरात पाऊल सुद्धा टाकू शकणार नाही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो, फक्त तू इतकं समजून घे। आणि त्यानंतर विजया या शब्दाचा नेमका अर्थ काय असा विचार करत असते। इकडे आपण पाहतोय आता इन्स्पेक्टर साहेबांनी ऊर्जाला असं म्हटलेलं असतं, ऊर्जा एक गोष्ट लक्षात घ्या, त्या ठिकाणी असलेलं पिस्तूल नेमकं कोणाचं आहे? त्यावर ऊर्जा काहीही बोलण्याच्या स्थितीत नसते, कारण ती पूर्णपणे गोंधळलेली असते। आपल्या हातून एक खून झालाय असंच तिला प्रथम वाटत असतं। आणि अशातच आता इकडे पद्मा असते। पद्मा स्वतःशी बोलत असते, ऊर्जा ताईला या सगळ्यातून वाचवलं पाहिजे, पण कसं? जर ऊर्जा ताईला मी वाचवू शकते तर मी नेमकी कशी वाचवू शकते याचा विचार पद्मा करत असते। आणि इकडे शौर्यला जेव्हा कळतं की ऊर्जाला अटक झाली आहे, तेव्हा शौर्य तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये गेलेला असतो ऊर्जाला भेटण्यासाठी। तिथे असलेले पोलीस प्रथम तर शौर्यला ऊर्जाला भेटू देत नसतात, पण शौर्यने जास्तच रिक्वेस्ट केल्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना ऊर्जाला भेटू द्यावं लागतं। आणि समोरच बसलेली तुरुंगात असलेल्या ऊर्जाला पाहून शौर्य म्हणत असतो, ऊर्जा। आणि ऊर्जाचं लक्ष शौर्याकडे जातं। शौर्याला पाहताच ऊर्जा रडू लागते। शौर्य म्हणत असतो, ऊर्जा रडू नको तू, मी आहे तुझ्या सोबत। त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य शौर्य काय झालं हे माझ्या हातून? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा सगळं मला इत्यानुभूत सांग, नेमकं काय घडलं तिथे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य आता काही सांगून उपयोग नाहीये, शेवटी माझ्या हातून विक्रांत मारला गेलाय ना। त्यावर विक्रांत तुझ्या हातून कसा काय मारला जाऊ शकतो? ऊर्जा जरा समजून घे, तुझ्या हातून खून होणं शक्यच नाहीये। असं तसं बोलून आता शौर्य ऊर्जाला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो, पण ऊर्जाला मात्र अजिबातच आता स्वतःवर विश्वास उरलेला नसतो। आणि अशातच आता शौर्य ऊर्जाला समजावत असतो आणि शेवटी ऊर्जा म्हणत असते, शौर्य एक गोष्ट लक्षात येत नाहीये, ट्रिगरवर तर माझं बोट होतं, पण ट्रिगर तर मी दाबलेलंच नाहीये। हे वाक्य जेव्हा शौर्य ऐकतो त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, ऊर्जा हाच क्लू तुला इथून बाहेर काढेल, लक्षात घे, याच्यावरच ठाम राहा। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला खात्री आहे की तुझ्या हातून कोणाचाही खून होऊ शकत नाही। आता शौर्याने ऊर्जाला एक नवीनच ऊर्जा दिलेली असते, ज्यामुळे ऊर्जाला थोडीफार खात्री वाटत असते की हो, आपल्या हातून खून होऊ शकत नाही। आणि अशातच आपण पाहतोय फायनली ते पिस्तूल कोणाचं आहे आणि ते पिस्तूल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे का, हे सगळी माहिती आता शौर्यने काढलेली असते। आणि ही सगळी माहिती तिकडे हर्षवर्धनला जेव्हा कळते त्यावेळेला हर्षवर्धन आता पोलिसांना फोन करून म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात घ्या, त्या ऊर्जाला कोणत्याही परिस्थितीत तुरुंगातून बाहेर काढायचं नाहीये, त्यासाठी मी तुम्हाला कितीही पैसे देईन। हे जेव्हा त्या पोलिसाला कळतं त्यावेळेला तो पोलीस म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब नका काळजी करू, तुम्ही जर माल द्यायला तयार असाल तर या ऊर्जाला कोणत्याही परिस्थितीत मी तुरुंगातून बाहेर पडू देणार नाही। आणि या तुमच्या मुलाला
मी कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळवू देणार नाही. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे. इकडे आपण पाहतोय आता शौर्य खूपच हतबल झालेला असतो. त्याला कोणताही पुरावा कोणत्याही परिस्थितीत मिळत नसतो. मग तो स्वतःशी बोलतो, आता मी ऊर्जाला कसं काय बाहेर काढू. या सगळ्यातून ऊर्जाला बाहेर तर काढलं पाहिजे, पण त्यासाठी एखादा तरी पुरावा हवाय. पण पुरावा नसल्यामुळे शौर्य हतबल असतो आणि शेवटी तो आता रस्त्याने चालत असताना समोरून येणाऱ्या पद्माचं लक्ष या ऊर्जाच्या नवऱ्याकडे जातं, म्हणजेच शौर्याकडे. आणि पद्मा स्वतःशी बोलत असते, हा तर शौर्य दादा आहे, पण तो असा का चालतोय रस्त्यावरून. आणि अशातच आता पद्माने शौर्यला आवाज दिलेला असतो, शौर्य दादा. शौर्य मागे वळून पाहतो तर पद्मा आहे. लगेचच शौर्य म्हणत असतो, पद्मा पद्मा बरं झालं तू भेटलीस. पद्मा मला सांग, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं. त्यावर पद्मा रडत असते. शौर्य म्हणत असतो, पद्मा रडू नकोस, तुझ्या ऊर्जा ताईला काही होणार नाहीये, मी तिला बाहेर काढीन. त्यावर पद्मा म्हणत असते, खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालंय. त्यावर शौर्य म्हणत असतो, तुझ्यामुळे. त्यावर पद्मा म्हणत असते, हो माझ्यामुळे. मी जर ऊर्जाताईला फोनच केला नसता तर ऊर्जाताई त्या ठिकाणी आली नसती, आणि ऊर्जाताई जर त्या ठिकाणी आली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, पद्मा आता जे घडलंय ते सोड. या सगळ्यामधून आपण ऊर्जाला कसं बाहेर काढू शकतो याचा मी विचार करतोय. तू मला आधी सांग तिथे काय काय घडलं. आता पद्मा स्टार्ट टू एंड सगळं काही या शौर्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि पद्माने जसा सारांश सांगितलेला असतो त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर शौर्यला कळून चुकतं की जसं ऊर्जा म्हणत होती की माझं बोट तर ट्रिगरवर होतं, पण मी ट्रिगर दाबलाच नाही. याचाच अर्थ या ठिकाणी तिसरा कोणीतरी होता ज्याने गोळी झाडली. आणि इकडे ऊर्जाला असं वाटलं असावं की गोळी आपल्या हातून मारली गेली की काय. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, पद्मा तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, ऊर्जा ताईच्या हातून खून होऊ शकत नाही. त्यावर पद्मा म्हणत असते, हेच तर दादा मला तिला सांगायचं आहे कुठे ऊर्जाताई, कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, मी आत्ताच तिला भेटून आलोय आणि तिच्याकडून सुद्धा मला हेच कळलंय की तिचं बोट फक्त ट्रिगरवर होतं, पण ट्रिगर दाबला गेला नाहीये. त्यावर पद्मा म्हणत असते, दादा ते सगळं काही मला माहिती नाही, पण त्या ठिकाणी मी जाऊन असं सांगणार आहे की त्या विक्रांतला मी मारलंय म्हणून, जेणेकरून ऊर्जाताईला या सगळ्यातून सोडचिठ्ठी मिळेल आणि मी तुरुंगात जाईन. त्यावर पद्माला आता शौर्य म्हणत असतो, पद्मा वेडी आहेस का तू, काही बोलू नकोस, अशाने तू चांगलीच अडकशील. ऊर्जा सुटेल पण तू अडकशील त्याचं काय. त्यावर पद्मा म्हणत असते, शौर्य दादा ऊर्जाताई सुटलीच पाहिजे. माझ्या एका पद्माच्या जगण्याने किंवा बाहेर असण्याने काही फरक पडणार नाही, पण ऊर्जाताईच्या बाहेर असण्याने खूपच फरक पडतो. ती भल्या भल्या लोकांना मदत करते. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मी आता काय सांगतोय ते नीट ऐक, आणि मी जे सांगेन तेच तुला करायचं आहे, स्वतःचं डोकं चालवू नको. आता शौर्य सांकेतिक भाषेमध्ये पद्माला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगत असतो. पद्मा निमूटपणे ते ऐकत असते आणि त्यानंतर पद्मा म्हणत असते, शौर्य दादा हे सगळं करणं खूपच रिस्क आहे, असं नाही का वाटत तुला. त्यावर शौर्य म्हणत असतो, पद्मा आता रिस्क तर घेतलीच पाहिजे. या सगळ्यातून जर ऊर्जाला सोडवायचं असेल तर आता तुला माझी साथ द्यावी लागेल. त्यावर पद्मा म्हणत असते, दादा तुझी आणि ऊर्जाताईची साथ तर मी एनी टाइम देणार आहे, त्यासाठी तू अजिबातच काळजी करू नको. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शौर्य थेट समोरच्या दिशेला पाहत असतो. आता शौर्यने सांगितल्याप्रमाणे आपल्याला करायचंय हे सगळं पद्माच्या लक्षात आलेलं असतं. मग शौर्यने एक पत्रकार परिषद आयोजित केलेली असते. आता नेमकी पत्रकार परिषद का आयोजित केली आहे याचा विचार आता सगळेच पत्रकार करत असतात, पण बातमी नक्कीच रोचक असणार आहे. त्यासाठी सगळेच पत्रकार जमलेले असताना तिथे आता शौर्य आणि पद्मा असतात, आणि त्याच वेळेला हे सगळं लाईव्ह हर्षवर्धन पाहत असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता पत्रकार विचारू लागतात, शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचं कारण काय. तुमच्या बायकोकडून झालेला खून आणि त्यातून तुम्हाला तुमच्या बायकोला सोडवायचं आहे का, म्हणून तुम्ही हा सगळा अट्टहास करताय का.
त्यावर शौर्य म्हणत असतो, मी सगळं इथे तुम्हाला इत्यानुभूत सांगणार आहे आणि तुम्ही काही विचारायच्या आधी मला काय सांगायचं आहे ते ऐका. हे सगळं ऐकल्यावर पत्रकार गप्प बसतात आणि त्यानंतर शौर्य म्हणत असतो, खरं तर नेमकं तिथे काय घडलं हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मग शौर्यने शॉर्टकट मध्ये सगळं काही पत्रकारांना सांगताच पत्रकार आता वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात. त्यानंतर पद्मा म्हणत असते, तिथे जे घडलं ना त्याबद्दल मला तुम्हाला एक सांगायचं आहे. आता पद्मा नेमकं काय बोलणार यावर पत्रकारांचं लक्ष असतं. मग पद्मा म्हणत असते, खरं तर ऊर्जा ताईच्या हातात बंदूक होती, का तर तिला मला वाचवायचं होतं, आणि विक्रांतच्या हातातही बंदूक होती. पण ऊर्जा ताईच्या बंदुकीतून गोळी सुटलीच नाही. गोळी तर विरुद्ध दिशेने आली आणि ती विक्रांतच्या छातीत लागली. हे सगळं ऐकल्यावर पत्रकार म्हणत असतात, म्हणजे इथे तुम्ही ऊर्जा शिंदेला वाचवण्यासाठी इथे खोटी पत्रकार परिषद आयोजित करताय का? म्हणजे पोलिसांनी जे काही पाहिलं ते सगळं चुकीचं आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? त्यावर पद्मा म्हणत असते, मला तसं म्हणायचं नाहीये, पण ऊर्जाताईकडून खून होऊ शकत नाही. गोळी ज्या दिशेने आली ती दिशा वेगळी आहे आणि माझी ऊर्जाताई ज्या दिशेला उभी होती ती दिशा वेगळी आहे. पोलिसांनी ते सुद्धा तपासलं पाहिजे. हे सगळं ऐकल्यावर आता सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आलेलं असतं. आता ही बातमी जेव्हा लाईव्ह हर्षवर्धनने पाहिलेली असते, हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, अरे हो, या गोष्टीचा जर तपास करावा लागला तर त्या तपासात हेच निष्पन्न होईल, विक्रांतला लागलेल्या गोळीची दिशा ही ऊर्जाच्या बंदुकीतली नव्हतीच. त्यामुळे मला या सगळ्यावर आता काहीतरी तोडगा काढला पाहिजे. लगेचच आपण पाहतोय आता तिथे हर्षवर्धनची चांगलीच झोप उडालेली असते आणि अशातच आपण पाहतोय आता पोलीस स्टेशनमध्ये शौर्य आणि थेट पद्मा पोहोचतात आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये शौर्यची जरा पॉवर वाढलेली असते, कारण त्यासोबत आता काही पत्रकार सुद्धा तिथे असतात. पत्रकार थेट पोलिसांना याचा जाब विचारत असतात. पोलीस म्हणत असतात, कायद्याच्या कामामध्ये अडचण आणू नका, नाहीतर तुम्हा प्रत्येकाच्या विरोधात कारवाई करावी लागेल. हे जेव्हा आता पोलीस म्हणत असतात त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुम्ही आता कायद्याची भीती दाखवताय का? आणि तेही पत्रकारांना? दाखवा दाखवा तुमची पॉवर, बघायचंय मला तुम्ही काय करताय, कोणत्या गुन्ह्याखाली तुम्ही यांना आत टाकताय. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता पोलीस गोंधळतात आणि अशातच आता पोलीस नमती भाषा घेऊन म्हणत असतात, प्लीज, आम्ही जे काही केलंय त्यासाठी आम्हाला अजून एकदा तपास करावा लागेल, तुम्ही प्लीज आता जा, आम्ही तपास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळं काही रीतसर सांगू. हे जेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, या पुढचा तपास तुम्हाला माझ्या देखरेखीखाली करावा लागेल. तुम्ही जर एखादा पुरावा लपवला किंवा तो पुरावा नष्ट केला तर, असं सगळं जेव्हा आता शौर्य म्हणत असतो त्याच वेळेला त्या पोलिसाची चांगलीच आता झोप उडालेली असते आणि तो स्वतःशी बोलत असतो, तिकडे तो हर्षवर्धन माझ्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटतोय आणि इकडे त्याचा मुलगा मला चांगलाच फैलावर घेतोय, काय करू मी? या बाप बेट्यामध्ये तर मी पिसला जातोय. आणि अशातच आता तिथे पत्रकार म्हणत असतात, इन्स्पेक्टर साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या महिला वकिलाला अटक केली आहे ना, ऊर्जा शिंदे, ही गोरगरिबांची वकील आहे आणि तिच्याकडनं कधी काही चुकीचं होऊ शकत नाही याची खात्री सुद्धा आम्हाला वाटते. त्यामुळे या प्रकरणाला तुम्ही अगदी बारकाईने हाताळा. हे सगळं ऐकल्यावर आता इन्स्पेक्टर हात जोडून म्हणत असतात, हो, काही काळजी करू नका. इकडे आपण पाहतोय आता पत्रकार आणि शौर्य गेल्यानंतर इन्स्पेक्टरने हर्षवर्धनला फोन केलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, तुम्ही काय समजताय, ती पत्रकार परिषद मी पाहिली नसेल का? त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतो, पत्रकार परिषद तर तुम्ही पाहिली असेल, पण त्यानंतर माझ्या पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडलंय ना ते तुम्हाला माहित नसेल हर्षवर्धन साहेब, पण आता मला माझ्या नोकरीवर गदा येईल असंच वाटतंय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे त्यावेळेला पत्रकारांनी मला येऊन झापलंय आणि इथे सगळं काही माझ्या विरोधात जाईल असंच मला वाटतंय. त्यामुळे हर्षवर्धन साहेब, या ऊर्जाला आता फार काळ मी तुरुंगात ठेवू शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अरे असं काय करताय तुम्ही? तुम्हाला सांगितलंय ना मी हवा तेवढा पैसा देतो,
त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतो, अहो पैसा इथे उपयोगी पडणार नाहीये, उद्या तुम्ही पैसा द्याल पण माझी नोकरी जाईल त्याचं काय? हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे जाऊ दे ना नोकरी, एवढा पैसा देतो की उभ्या आयुष्यात तुझ्या खानदानात कुणी कमवला नसेल. त्यावेळेला मात्र तो इन्स्पेक्टर फोन कट करतो आणि अशातच आता इकडे शौर्य स्वतःशी बोलत असतो, आता तर मी माझ्या ऊर्जाला निर्दोष सोडवण्यासाठी एकदमच सज्ज आहे. फक्त 24 तासानंतर मी माझ्या ऊर्जाला तुरुंगाच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार, असा प्रणच आता शौर्याने केलेला असतो. इकडे हर्षवर्धनची चांगलीच झोप उडालेली असते, कारण त्या इन्स्पेक्टरने हर्षवर्धनला चांगलंच फाट्यावर मारलेलं असतं आणि त्याला असं दाखवून दिलेलं असतं की आता तुझी काहीही गरज नाही. इकडे कुमुदिनीनेही आता शौर्याला म्हटलेलं असतं, या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी ऊर्जाला तुला जर माझी मदत लागली तर मला सांग. शौर्य म्हणत असतो, आजी मी तुझा नातू आहे, तुझ्या संस्कारात वाढलो आहे, मला सुद्धा कळतं कुठे काय आणि कधी कसं बोलावं, त्यामुळे तुला अजिबातच काळजी करायची गरज नाहीये. आता तर या सगळ्या प्रकरणामध्ये असलेला व्यक्ती आपल्या समोर येणार आहे, ज्याने या सगळ्या प्रकरणाला जन्म दिलाय. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, माहितीये मला तो व्यक्ती कोण असू शकतो. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही आजी, अजून तरी कोणाला कळता कामा नये. ज्या वेळेला तो व्यक्ती सगळ्यांसमोर येईल ना, त्यानंतर मात्र त्याला अक्षरशः तोंडाला काळं फासून त्याची रस्त्यावरनं धिंड काढणार आहे मी आणि सगळ्या जगाला दाखवून देणार आहे माझ्या ऊर्जाच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीचं काय करतो मी ते. हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगदीच बरोबर आहे तुझं. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, येत्या काळामध्ये शौर्याला नक्की हर्षवर्धनच या सगळ्या प्रकरणाच्या मध्ये आहे हे कळेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.